डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. वसविरार बॉक्संडराम क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार आदरणीय किशोरदादा पाटील यांना विनंती केली आपण व्यासपीठावरती यायचं. आपलं हार्दिक स्वागत. आज मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतील पण तुर्तास आपण व्यासपीठावरती यायचं. आपलं हार्दिक स्वागत. नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 च्या वतीने हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न चेंडूला ऑनसाइडला पाठवलं. साईराज वर्सेस कंगारू जी मॅच दुसरी होती तीच मॅच आता आपल्याला बघायला मिळते. दुसरी नव्हे पहिली होती तीच मॅच आता बघायला मिळते. कंगारू संघ विचारत असणार आहे की कोणत्या प्रकारे चुका न होत असताना या मॅचला आपल्या बाजूने झुकवावं जेणेकरून क्वालिफाय होता येईल. पण साईराज हा विचार करत असणार आहे की पहिल्या मॅच मध्ये जो मोमेंटम जो रिदम पकडलेला होता तो कायम कसा राहील. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न चेंडूला पुन्हा एकदा अडवलं गेलंय. एकच धावून कंप्लीट केली जाते. सिंगल. 3 चेंडू 3 धावा. अजूनही 3 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे आणि तो असताना विशाल यांच्या समोर हो यावेळेला फेकी केली. चेंडूला अडवलं जाईल तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. टॅप केले. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न भागेशने केला. पुन्हा एकदा वेताना दिसते. कंगारू याने पहिला सामना पराभूत झाले ते त्यावेळेला त्यांचा खेळ थोडा आश्चर्यचकित करणारा होता. अनेक मिसफिल्ड बघितल्या, अनेक हातातून चौकार जाताना बघितले. गोलंदाजीमध्ये 9ची संख्या वाढली होती. एक्स्ट्रा रन जास्त आले होते आणि त्यामुळे 34 धावांचा बचाव ते करू शकलेले नव्हते. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न ऋषीने चेंडूला फेकला. विशाल हो 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 प्रयत्न चांगले होते विशालचे. अखेरकार सिंगल कंप्लीट. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती साईराज. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर. देव कृपा मावर आग्रे कोल्यावर. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. हो 2 पायांच्या मधून सुमित कडून खूप मोठी चूक. ही चुकी नाही, ही घोड चुकी आहे. चेंडू सरळ निघून गेलाय. सीमारेखा पार. चौकार. प्रफुल्लच्या गोलंदाजीवरती पहिल्याच बॉलवरती ऋषीने फक्त ड्राईव्ह केलं होतं. ऑन ड्राईव्हचा फटका खेळत असताना काळजी घेतली होती की सिंगल मिळेल पण तिथे मिळाला 4. ओ मोठा फटका. यावेळेला हाय बॅकलिपचा वापर आणि चेंडूने केली सीमारेषा बाहेरची डायरेक्टली सफर. फलंदाज ऋषी बाद. दहा धावा धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ झालाय. कंगारू मुक्कामपाडा संघ यावेळेला दुसरं षटक आणि त्याच्यामधील 2-3 चेंडूचा खेळ झाला. 12 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ अजूनही येणं शिल्लक आहे आणि अशा वेळेला बॉलिंग मार्कवरती प्रफुल्ल पुन्हा एकदा तयार होते. विकी समोर. विकी नव्यानं आलेला फलंदाज आहे त्यामुळे त्याच्याकडून अशा अपेक्षा भरपूर आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एका धावेसाठी चेंडूला पाठवलं. पुन्हा एकदा सिंगल.
करण, विनायक, भागेश, दीप, सुमित, विशाल, प्रफुल, ही साईट आहे कंगारूची. आणि समोर समोर डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, फेकी तर झाली आहे पण त्या अगोदर बॉक्सलाईन पार. सिंगल धाब मिळेल. पुन्हा एकदा 5 चेंडू 14 धाबा. चांगल्या स्थितीमध्ये साईराजने स्वतःला ठेवलंय, कारण जर का तुम्हाला दुसऱ्या इनिंगमध्ये लढायचं आहे तर किमान 30 पार धाबा बनणं गरजेच्या. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु विनायकच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. डॉट बॉल. 2 षटकं संपली. 14 वरती धावफलक थांबलंय. एका गड्याच्या पतनानंतर टीम साईराजचं. SSP एकनिष्ठ बोळींज विपक्ष जीवदानी माऊली फुलपाडा, निर्मल सम्राट NCC विपक्ष डोंगरपाडा, ऋतू 11 डोंगरपाडा. तुर्तास SSP एकनिष्ठ बोळींज आणि जीवदानी माऊली फुलपाडा दोन्ही संघांना विनंती, आपण तयार राहायचंय नेक्स्ट मॅच साठी. पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी करण आलाय. करण पाटील समोर रजत. रजत यावेळेला पहिला चेंडू आणि विनायक भोईर मामा. अशाच वेळेला मामा येतो कामा आणि काम करत असताना चेंडूला अडवलं. एक धाव येताना दिसते. सिंगल धाब्याने धावफलक पुढे जाईल. मोठा अनुभव आहे या संघामध्ये. जर का तुम्ही एक्सपिरियन्सचा विचार कराल तर विनायक वन ऑफ द मोस्ट एक्सपिरियन्स पर्सन. करण ऑन साइडला काढण्याचा प्रयत्न, चेंडू 2 पायांच्या मधून. क्या बात आहे, सुंदर फिल्डिंग रुशालची बघायला मिळाली. एकदा धावून कंप्लीट केली. प्रत्येक चेंडू ती एक धाव घेत असताना ती धाव कशी कंप्लीट केली जाईल. एकदा पुन्हा एकदा धावून कंप्लीट केली जाते. सिंगल. डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 थरार आपण पाहत आहात. असंख्य प्रेक्षक वर्ग काल पहिल्या दिवशी आपल्या सगळ्यांना बघायला मिळाले होते. नो बॉल दिलाय पंचांनी आणि त्यामुळे अतिरिक्त स्वरूपाची धाव धावफलकामध्ये ऍड होईल. कंगारू पहिल्या सामन्यामध्ये याच प्रकारच्या नो बॉलमुळे परेशानीमध्ये आणि चिंतेमध्ये सापडलेली होती. साईराज त्यालाच अस्त्र बनवत असताना दिसले होते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, भागे, चेंडूची फेकी. विशाल प्रतीक्षित होता की ते खेळाडू बाहेर जातोय काय, परंतु तसं झालेलं नाहीये. एकच धाव, कोणतीही धाव नाही, माफ करा. आणि थँक्यू. चला DCC मेंबर्स, आपण तयारीला लागायचं पुढच्या मॅचच्या टॉसच्या. केदार कोळेकर. Oh, down the ground, what a shot. It's a rocket and bullet stroke by Kedar Kolekar. सीमा रेखा पार, चौकार. थँक्यू टू जे. जुनी जागा नवी जागा काही नसते. ज्या जागेवर जाईल त्या जागेवरती परफॉर्मन्स करावा लागतो आणि तिथेच पूर्ण बॅटला टर्न राऊंड करत असताना समोरच्या दिशेने मारले. चेंडूला 4 धावांसाठी चौकार. पॉवर प्ले मधली पॉवर आता कुठेतरी दिसायला लागली आहे. आता शेवटचा बॉल करणचा, लास्ट बॉल या तिसऱ्या षटकामधील. हो, बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, जास्तच बाहेर गेले होते. चेंडूचे लाईन विसरले होते आणि कोणतीही धाव नाही. निर्धाव चेंडू. तिसरं षटक संपलं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 6 चेंडू बाकी. SSP
थँक्यू डिझेल. अच्छा, विनायकची धडधड वाढते. मयूर जरा काळजी घे. जीवदानी माऊली आणि SSP दोन्ही संघाचे कर्णधार आपण एंट्री गेट जवळ येऊन थांबायचंय. निर्मळ गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आदरणीय सुजितजी चव्हाण यांचे या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेन सुजित चव्हाण यांना की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. त्यानंतर अजितजी सुर्वे आपल्याला विनंती आपण सुद्धा व्यासपीठावरती या. हर हुन्नरी खेळाडू अजित सुर्वे म्हटले की निर्मळमधील वन ऑफ द लिजन प्लेअर जुने जाणते खेळाडू आहेत आणि या दोघांना विनंती आहे की आपण या नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 या दुसऱ्या पर्वामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. चौकाराला रजतने पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं, ते सुद्धा स्वॅगने चौकाराने. सुजित भाऊ आणि अजित भाऊने विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा वन्स फॉर वन अनदर बाउंड्री. लगातार 2 चौकार. रजत आला की वाजत गाजत चौकार मारतो हे दाखवत असताना बॅक टू बॅक 2 चौकार. अगो सुषमा तुझ्या डोळ्याला शोभते चष्मा. अगो सुषमा तुझ्या डोळ्याला शोभते चष्मा. का गरजेचं, कारण बॉल आता दिसेन असं झालाय. लगातार 2 चौकार आलेत. म्हणजेच काय तर नजरेने कुठे ना कुठेतरी केलेली ती चूक, केलेले ते मिसजज आणि त्यामुळे या 2 बाउंड्री दिसल्यात. बघूयात पुढील चेंडूवरती काय पवित्र असणाऱ्या रजतचा. लगातार 2 चेंडू 2 चौकार. काय तिसरा येणार का? फर्स्ट, सेकंड, थर्ड नाही. निराश आहेत. चला, दोन्ही संघांना विनंती आहे की आपण कर्णधाराला एंट्री गेट जवळ पाठवायचंय. सुमित फुलटॉस. केदार जसा मगाशी बाद झाला तसाच आता झालाय. कॉपी बुक फटका. फलंदाज बाद. गॉन. गुरु गुरु केस तुझे ओठ लाल लाल गो. गोरे गोरे गालावर झुमक्यांची माल गो. थँक्यू सावली. मी गुलाब जीवदानी माऊली संघाचा कर्णधार आणि SSP एकनिष्ठ बोळींज दोन्ही संघाच्या कर्णधारांनी एंट्री गेट जवळ स्वयंशी संपर्क साधायचा. स्वयं तिथे एंट्री गेट जवळ उभा आहे. प्रथमेश तिकडे समोर. सूरज, जीवदानी माऊली. वाईड. अतिरिक्त धाव एक्स्ट्राच्या स्वरूपाने येईल. गंभीर पाटील यांनी दर्शवलंय वाईडचा इशारा. अतिरिक्त धाव 32-32 वरती धाव घेऊन पोहोचलाय. समोर डाऊन दी ग्राउंड. चुकी. 1 मोर मिस्टेक अँड इट्स अ बिग मिस्टेक. चेंडू सीमा रेखा पार. चौकार. कोणी फिरणार नाही, कोणी लढणार नाही, आपला सम्राट दरार आहे रे. तुला कळणार नाही, तुला भळणार नाही, आपला डेंजर कारभार आहे रे. ना उडतोस रे, फिरतोस रे, आवळा. दिसला पाहिजे. हा पुढे ठेव ना. ट्रॉफी इथं बरोबरच आहे. पण फक्त आहे ना काय अजून शेवटचा बॉल बाकी आणि त्याच्यावरती काय झाले? सिंगल, डबल, ट्रिपल किती आलेत? फक्त एकच. चला, एका धावेमध्ये समाधान. 37 37 झालेत. 38 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय कंगारू या संघासमोर साईराज या संघाच्या वतीनं. बॅटिंग समरी आपल्या समोर आहे. रजतने धुवाधार फलंदाजी केली. त्याला साथ देण्यासाठी आलेला संतोष सुद्धा चांगली बॅटिंग करत, दीपक सुद्धा चांगली बॅटिंग करत असताना दिसलाय. यानंतर होणाऱ्या मॅचसाठी दोन्ही कर्णधारांना कॉल दिला गेला. आपण जॉईन व्हायचं स्वयंच्या जोडीनं. काची अलग है लेवल
येस सर. चला सामन्याला सुरुवात. पहिला बॉल भागेसाठी. पहिला चेंडूवरती सन्मान. फक्त एकच धाव येते. डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग. आता नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग हे नाव का देण्यात आलं त्याच्या मागचे कारण मी तुम्हाला सांगेल. त्या अगोदर जाऊया त्या दुसऱ्या बॉलकडे. कशा पद्धतीने हा दुसरा बॉल हाताळला जातोय. समोर फ्लाईटला नाही ओळखू शकले. 3 साइड आउट. फलंदाज बाद. विकेट आली आहे. विकेटचं पतन. फलंदाज बाद झाला अनिकेत. नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग म्हणजेच काय, फक्त नवापूरमधील खेळाडूंचाच नव्हे तर ग्रामस्थांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे ही स्पर्धा भरवण्यामागे, ही स्पर्धा आयोजित करण्यामागे. आणि त्यामुळे या स्पर्धेचं नाव नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग आहे. खेळाडूंबरोबरच ग्रामस्थ सुद्धा तितकेच हौशी आहेत आणि या खेळाला प्रमोट करणारे आहेत. पुढाकार घेऊन यशस्वीरित्याने पार पाडण्यासाठी ते सुद्धा खूप मोठी मेहनत घेत आहेत. आणि वसई तालुक्यातील विविध विभागांमधून येणाऱ्या संघांचं स्वागत सुद्धा करतायत. म्हणजेच हा नवापूर गावाचा एक मोठा उत्सव आहे. जसं काल राजेशजी वैते यांनी चर्चेदरम्यान सांगितलं होतं, नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 दुसऱ्या पर्वात मोठा थाट, मोठी स्पर्धा. सिंगल आली आहे. एका धाब्याने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. 4 चेंडू 4 धाबा. 4 मध्ये 4 झालेत. कोण करणार बेडा पार. ओह क्या बात आहे. ऋषीने खूप चांगली फिल्डिंग केली आणि फिल्डिंग करत असताना एक धाव येताना दिसली. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती आहेत टीम कंगारूच्या. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडूला एका धावेसाठी सिंगल धाव येताना दिसते. आता करण आणि भागेशला काय करणं गरजेचं आहे. धावफलक तर मोठं आहे, टास्क मोठी आहे. पहिल्या षटकात 6 आहेत. 10-11च्या सरासरी धावा बनवायच्या आहेत. आणि असं असताना चौकार मारण्याचा जिम्मा कोण उचलणार, कोण जबाबदारी घेणार. त्या जबाबदारीसाठी पुढे कोण येणार. एज अँड गॉन. आतली कडा. फलंदाज बाद. मैदान सोडावं लागते करणला. अजून एका विकेटचं पतन. गॉन. विकेट आली. विकेट आल्यानंतर आता नवीन फलंदाज दीप. मिडल ऑर्डर मध्ये दीपचा खेळ नेहमीच बघण्यासारखा असतो. आज पुन्हा एकदा दीपच्या बॅटमधून तशाच काही दुवादार फटक्यांची अपेक्षा कंगारू मुक्कामपाडा संघाला असणार आहे. हलक्या हाताने ड्राईव्ह केलं पण केदार कोळेकर त्या ठिकाणी होते. खूप चांगली फिल्डिंग त्याने केली. कोणती धाव नाही. साईराज नालासोपाऱ्यातील संघ, नालासोपारा पश्चिम परिसराला बिलॉंग करणारा हा संघ आणि खूप चांगला खेळ तो आतापर्यंत करत असताना दिसला. व्हेरी फर्स्ट मॅच त्याने सहज जिंकली होती कंगारूच्या अगेन्स्ट आणि पुन्हा एकदा तो संघ या क्वालिफाईंगच्या रेस मधली मॅच जिंकण्याच्या कगारवरती. हो यावेळेचा चेंडू बॅट लागली. सिंगल मिळेल. एक धाव येईल. 10 धावा धावफलकावरती आहेत. ओहो इनसाइड आउट. टिपिकल ओव्हरआर्म स्ट्रोक. फलंदाज दीप बाद.
फोनवर अशा काही गोष्टी वाजवतो ना की तिथे आपोआप धडधड पाडते. खुर्च्या सुद्धा हालायला लागले तिथे. आयुष यांच्या हातामध्ये चेंडू. बघा टायमर ऑन आहे फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर का 2-3 बाउंड्रीज लागल्या तर मजा येईल. मजा येईल आणि ती मजा आल्यानंतर शेवटचं षटक बघण्यासारखं असेल. पहिला बॉल आयुषने हाताळला. तो बॉल आहे नो. भागेशला श्वास घेण्याची संधी मिळाली आहे. टॅप केलंय, अडवलंय. हो हो हो, चांगली फिल्डिंग. नो बॉलला पूर्णपणे बॅक करत असताना फील्ड केलं गेलं. डॉट बॉल आला. कोणत्याही प्रकारे धाव नाही मिळाली. हे षटक खूप निर्णायक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2-3 बाउंड्रीज मारणं ही टास्क आहे भागेश समोर. आणि भागेशने 2 मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केलाय. त्यामध्ये त्याला अपयश आलंय. आणि आता जवळजवळ हा सामना, या सामन्याचा मोमेंटम जो आहे तो साईराज नालासोपारा संघाच्या बाजूने. ओहो, क्या बात है. विथ प्लॅनिंग क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आणि अकॉर्डिंग टू दी फील्ड बॉलिंग केली जाते आयुषकडून. आयुषने पहिल्या मॅचमध्ये सुद्धा अशीच काहीशी गोलंदाजी केली होती. समोर डाऊन दी ग्राउंड, कोणतीही संधी नाही. विकी नव्हे, केदार तिथे आडवा आलाय आणि केदारला सुद्धा चेंडू नाही समजला. चेंडू सीमारेखा पार गेला. चौकार. 15 धावा. आता 2 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. ओ, या वेळेला मला वाटतंय नॉस्ट्राईक एंडला लागला की काय. डॉट आलाय. शेवटचा बॉल या पॉवर प्ले मधील. भागेश पुन्हा एकदा तयार. 15 वरती धावफलक थांबलाय. 38चं लक्ष आहे. पुन्हा एकदा चौकार आणि षटक क्रमांक 3 संपत असताना धावफलकाची धावा 19. येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे, ती सुद्धा 19. बघूया. चिराग, सहकार्यानं बाहेर घ्या लवकर. श्वानांचं आगमन याच्यासाठी, कारण त्यांना सुद्धा क्रिकेट आवडतं आणि हे आजच नाही, काल सुद्धा. काल तर एक जातच नव्हता बाहेर, त्याला जबरदस्ती बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पहिला बॉलला गॅपमधून पाठवण्याचा प्रयत्न, पण चांगली फिल्डिंग. कौतुक करावं लागेल सायराच्या संपूर्ण टीमचं, ज्या पद्धतीने त्याने स्वतःला प्रेझेंट केलं इन टर्म्स ऑफ फिल्डिंग, इन टर्म्स ऑफ बॅटिंग, बॉलिंग, सगळ्या कंडिशनवरती ते खडे उतरलेत आणि त्यामुळे या सामन्यामध्ये ते थोडेसे वरचढ वाटायला लागलेत. पहिल्या इनिंगमध्ये झालेल्या त्या भरमसाठ धावा आणि त्यानंतर बॉलिंगमध्ये झालेली कमाल. गॅपमधून चेंडूला पाठवलं. बागेच्या बॅटमधून चौकार जरूर येतोय, परंतु हा चौकार येता येता मला वाटतं उशीर झालाय, कारण 3 चेंडूचा खेळणं शिल्लक आणि 3 चेंडूमध्ये 14 धाब्यांची गरज आहे. वाईड, अतिरिक्त धाव 3 मध्ये 13. एखादा वाईड नो आला तर मजा येईल. चेंडूला अडवलंय विकीने आणि कोणती धाव नाही. आता मात्र औपचारिकता या मॅच मध्ये बाकी. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग. डॉट. डी ग्रुप मधून दुसरा क्वालिफाय होणारा संघ आपल्या समोर. संघाचं नाव आहे टीम साईराज. उद्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. हार्ड लक कंगारू. आपण पूर्ण प्रयत्न केलेत आपली छाप सोडण्याचा, परंतु आजचा दिवस काहीसा तुमचा नव्हता असं म्हणावं लागेल. पण आपण जो काही खेळ केला त्याबद्दल आपलं विशेष कौतुक. आता झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, खेळाडूचं नाव मिस्टर रजत. त्या अगोदर चला आपण टॉसच्या दिशेने जाणार आहोत.
जित सुर्वे यांना विनंती करेल आपण यायचं हा मानादावाचा किताब देण्यासाठी. मी विनंती करेल रजत आपण या. एका जुन्या जाणत्या आणि